मित्रांनो, निळकंठ श्रीधर दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत किल्ला बनवण्याची स्पर्धा आणि इतिहास विषयक समिती शेट मग हायस्कूल देवगड। कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा कड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण देवगड शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूलमध्ये आणि गुरुदक्षिण हॉलमध्ये जे दिवाळीमध्ये मित्रांनो किल्ला बनवण्याची स्पर्धा होते, किल्ले बनवले जातात प्रत्येक ठिकाणी। या ठिकाणी आज किल्ले लहान मुलांनी बनवलेले आहे, म्हणजे 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले ते पाहूया आपण। आणि यामध्ये वेगळ्या प्रकारचे जास्त करून सिंधूर किल्ल्याचे, विजूर किल्ल्याचे, मुरुडचे जिल्हा, रायगड किल्ला, परत सिंहगड, सुवर्णगड असे विविध प्रकारचे गड ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि निळकंठ श्रीधर दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत किल्ला बनवण्याची स्पर्धाच्या माध्यमातून हे आयोजित केलेले होते। आणि चला जाऊया थेट देवगड हायस्कूलमध्ये आणि गुरुदक्षिण हॉलमध्ये बघूया कशाप्रकारे किल्ले आहेत ते बनवले, म्हणजे दुर्ग बनवलेले आहेत ते आणि एकदम हुबेहूब बनवलेले आहेत मित्रांनो लहान मुलांनी। आणि त्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा, पालकांचा सहभाग होता, त्याच्यामुळे शक्य झाले। चला पाहूया। सुस्वागतम। किल्ले बनवण्याची स्पर्धा 2025-26 प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय खडपकर सर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याला समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासाचा एक अविभाज्य भाग म्हणजे किल्ले। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 350 किल्ले आहेत। मराठी साम्राज्याचा इतिहास हे अभिमानाने सांगत उभे आहेत। दिवाळीची सुट्टी म्हटली की विद्यार्थ्यांना फराळ आठवतो आणि या फराळाबरोबरच किल्ले बनवण्याची स्पर्धा मुलांच्या मनामध्ये नवीन उत्साह निर्माण करते। यावर्षी सुद्धा इतिहास समितीच्या वतीने किल्ले बनवण्याची स्पर्धा ही स्पर्धा आपण आयोजित केलेली होती। विद्यार्थी उत्साहाने या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। ही स्पर्धा आपण इयत्ता 5वी ते 7वी हा पहिला गट आणि इयत्ता 8वी ते 9वी हा दुसरा गट, या 2 गटांमध्ये ही स्पर्धा आपण घेणार आहोत। या स्पर्धेला परीक्षक म्हणून आपल्या प्रशालेचे सुधार सर आपल्याला लाभलेले आहेत। मी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री खडपकर सर यांना विनंती करते की परीक्षकांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री खडपकर सर, परिवेशनात दहिगावकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। शब्दसुमनांनी मी त्यांचं स्वागत करतो। दीक्षित फाउंडेशनचे दीक्षित साहेब यांना जेव्हा आम्ही किल्ले बनवण्याची स्पर्धा या स्पर्धेची माहिती सांगितली त्यावेळी त्यांनी लगेच ही स्पर्धा तुम्ही आयोजित करा, या स्पर्धेचं बक्षीस देण्याचं काम जे आहे, प्रायोजकत्व जे आहे ते मी स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं। आणि म्हणून आजची ही स्पर्धा शेठ मग हायस्कूल देवगड इतिहास समितीच्या मार्फत त्याचप्रमाणे दीक्षित फाउंडेशनच्या पुरस्कृत राबवली जाणार आहे। विद्यार्थ्यांना विनंती आहे
की जेव्हा परीक्षक पदाधिकारी किंवा शाळेचे इतर घटक आपल्याकडे येतील तेव्हा हा इतिहास जो किल्ला तुम्ही निवडलेला आहे त्या किल्ल्याचा इतिहास समोरच्यांना समजावून सांगायचा आहे, जेणेकरून ऐतिहासिक ठेव्यांचं संवर्धन करण्यासाठी ही गोष्ट आपल्या उपयोगी पडू शकते. मी प्रशालेचे मुख्याध्यापक खडककर सर यांना विनंती करते की त्यांनी 1-2 शब्द सांगून तुम्हाला मार्गदर्शन करावं. सुप्रभात. आजच्या निळकंठ श्रीधर दीक्षित स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत आणि आपल्या शाळेतील इतिहास विषय समिती आयोजित किल्ले बनवणे स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. निश्चितच गेल्या वर्षीपेक्षा मला किल्ल्यांच्या बनवण्यामध्ये खूप छान सुधारणा दिसते आहे. गेल्या वर्षी थोडं चित्र या मानाने खूप कमी होतं, पण मगाशी मी मॅडमने म्हटलं की खूप छान किल्ले मुलांनी म्हणजे भरपूर मेहनत घेऊन, कारण जो किल्ला आपल्याला सर्वाधिक आवडतो आहे, आपण म्हणतो आहे एखादा हा किल्ला छान झालेला आहे, निश्चितच त्यामध्ये त्या विद्यार्थ्याची कठोर मेहनत आहे, पालकांचं मार्गदर्शन आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन आहे. पण जे प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे बनवताना, मग ते लागणारं साहित्य आणणे, मुळात किल्ला कोणता बनवायचा हे ठरवण्यापासून तो अगदी अंतिम मूर्त स्वरूपेला हे फक्त तुमचे कष्ट, पालकांचं मार्गदर्शन यामध्ये आहे आणि त्याचं प्रतिबिंब आज तुमच्या या प्रतिकृतीमध्ये दिसून येतं. आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये आपण या किल्ल्यांचा संदर्भ येतो, किल्ल्यांची माहिती आपण वाचतो, कशासाठी त्याचा वापर केला गेला इतिहास काळामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी अगदी घराच्या समोर म्हणजे घाटमाथ्यावरती बऱ्याच ठिकाणी अगदी प्रत्येक घराच्या बाहेरच्या बाजूला हे किल्ले बनवलेले दिसतात. आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर सावंतवाडी, मालवण या ठिकाणी या स्पर्धा होत असतात. आज इतिहास समितीने खूप चांगला उपक्रम हा अगदी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला, तुमच्या कौशल्याला चालना देणारा, तुमच्या ज्या आयडियाज असतात त्याला चालना देणारा अतिशय सुंदर उपक्रम या समितीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि या समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रत्यक्ष आपण या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. प्रशालेच्या पर्यवेक्षिका दलिगावकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसणारे देवगडचे बांकर आहे, परीक्षक सुदान सर आहे, त्याचप्रमाणे इतिहास विभागातील सर्व शिक्षक आहेत. त्या सर्वांचं आभार मानून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. तुम्ही ज्या किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे ना, त्याच्याविषयी बोला, सांगा. आमच्या किल्ल्याचं नाव लाल किल्ला आहे आणि तो लाल किल्ला 1638 ते 1648 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि 5वा मुघल सम्राट शहाजहा याने त्याची राजधानी हनाबाद येथे
राजवाडा म्हणून लाल किल्ला बांधला. त्याने पवित्र यमुना नदीच्या काठावर बसलेल्या या किल्ल्याचे वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी हे होते. शहाजहाच्या कारकिर्दीत शहाजहानाबाद येथे हा किल्ला बांधला. तो आताच्या दिल्ली या भारताच्या राजधानीमध्ये आहे. ठीक आहे. आता लाल किल्ला जो आपण म्हणालो की दिल्लीमध्ये आहे, बरोबर ना? मग तुम्हाला तो बनवावा असा का वाटला? आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक सागरी किल्ले आहेत, मग आपण हाच का सिलेक्ट केलात? तो आम्हाला बनवायला थोडा सोपा वाटला. ठीक आहे. दुसरं आपण बघतो की लाल किल्ल्याला लाल किल्ला असं नाव का पडलं माहिती आहे? याला लाल किल्लाच का म्हणतात? बघा, आठवा. म्हणजे जो आपण किल्ला बनवतो त्याच्याविषयी आपण थोडी माहिती सांगितली पाहिजे ना. आणि तुम्ही माहितीमध्ये पण मागाशी बोलून गेलात, त्याला लाल किल्ला हे नाव का पडलं? मी पुन्हा तोच प्रश्न विचारला की आपल्यासमोर जो किल्ला आहे ज्याची प्रतिकृती तुम्ही बनवलात ना, त्याला लाल किल्ला हे नाव का दिलं? बघा, त्याला लाल किल्ला हे नाव दिलं गेलं अशासाठी कारण त्याला जो दगड वापरला गेला ना तो किल्ला तयार करण्यासाठी, तुम्ही इथे पण लिहिलंय बघा, त्याला जो दगड वापरला गेला हा लाल वाळूचा दगड किंवा संगमरवरी दगडाचा वापर केला गेला. त्याला एक नाव आहे, माहिती आहे? त्याला नाव आहे बलुआ. त्या दगडाचं नाव होतं बलुआ. बलुआ नावाच्या दगडापासून तो तयार केला गेला. तो दिसायला लांबूनही लाल रंगाचा दिसतो, म्हणून त्याला काय म्हणतात? लाल किल्ला म्हणतात. ठीक आहे. बाकी आपण किल्ला सुंदर बनवलं, छान. सांग. इसवी सन 1520 ते 1550 या काळात झाले असे मानले जाते. बनवला सिद्दी आणि अब्दुल खान यांनी. आणि विशेष माहिती, पूर्णपणे पाण्यात विकसलेला किल्ला शत्रूंनी जिंकला नाही असा किल्ला, तो म्हणजे जंजिरा. बरोबर. अजूनही जंजिरा किल्ल्यावर तोफा दिसतात. दरवर्षी पर्यटक तिथे भेट देऊन जातात. ठीक आहे. आता जंजिरा संदर्भात बोललो ना, जंजिरा किल्ल्याला एक नाव आहे बघा, त्याला अभेद्य किल्ला म्हणतात. बरोबर आहे ना? तो अभेद्य होता. सोबतीचा किल्ल्यावरती बुरुज होते. किती माहिती आहेत बुरुज किती होते किल्ल्यावर? 22 होते. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर हा किल्ला पूर्णपणे पाण्याने वेढलेला असं आपण बोललात. मग तरी पण तो जिंकता का नाही आला माहिती आहे? त्याचं बांधकाम कोणी केलं? बांधकाम सिद्दी आणि अब्दुल खान यांनी. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये मुरुड. ठीक आहे. किल्ला तयार करताना कसं वाटलं? किल्ला तयार करताना तसं छान वाटलं मला करताना. ठीक आहे, चालेल, बस. नमस्कार, मी सुदेश गोलतकर. मी हा किल्ला निवडण्याचं म्हणजे आपल्याला बाहेरच्या किल्ल्यांची सर्वात जास्त माहिती असते, म्हणजे जसं प्रतापगड, रायगड, पण आपल्याला आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या, आपल्या तालुक्यात असणाऱ्या किल्ल्यांची बरीचशी माहिती नसते. ती माहिती करण्यासाठी मी हा किल्ला बनवला. हा किल्ला बनवताना थोडेसे कष्ट करावे लागले, पण त्यामुळे मला मजा पण करता आली आणि विजयदुर्गाचा इतिहास पण कळवता आला. मी हे त्या निमित्ताने पुस्तक पण वाचले प्र.के. घाणेकर यांचं, आणि मी त्या किल्ल्यावर स्वतः गेलेलो आहे. आणि हे वाचून मला थोडीशी त्याच्यातून माहिती मिळाली. आणि हा किल्ला शिलाहारांनी 1196 ते 1205 या रोजी बांधल्याची नोंद विजयदुर्गला मिळते. आणि 800 वर्ष ही त्यानं 2005 ते 6 ह्या दरम्यान झाली. आणि ह्या किल्ल्याला 27 बुरुज होते. शिवाजी महाराजांनी याला 1656 साली हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला. आणि ह्याचं आधी बांधकाम 5 एकर जमिनीवरच होतं, पण नंतर शिवरायांनी 17 ते 19 एकर इतक्या मोठ्या विजयदुर्गाचं निर्माण केला. आधी या किल्ल्याला घेरिया नावाने ओळखले जात होते, पण नंतर ह्यांना विजयदुर्ग असे शिवरायांनी नाव दिले.
हा विजयदुर्ग हा किल्ला शिवरायांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला एक किल्ला आहे आणि तो देवगड तालुक्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैभव म्हणून मानला जातो. विजयदुर्गला जलदुर्गांचा बादशाह असेही म्हटले जाते. ठीक आहे. विजयदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी एका राजाच्या कारकिर्दीत बांधला गेला होता. त्याचं नाव? त्याचं नाव नाही माहिती, पण हा किल्ला अनेक जणांच्या सत्तेत आला होता. ठीक आहे. ज्याने याची निर्मिती केल्यानंतर होता राजा भोज. आणि या किल्ल्याला अजून एक नाव आहे, माहिती आहे? घेरिया. बरोबर. ठीक आहे, बस. थँक्यू. हा किल्ला मी हां, शिवाजी महाराजांच्या पुन्हा पहिल्यापासून. हां, सर्वप्रथम तुझ्या किल्ल्याचं नाव सांग. हां, नंतर त्याचा इतिहास. हां, तुझ्या किल्ल्याचं नाव? माझ्या किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे. या किल्ला मी का निवडला माहिती आहे? कारण या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे जन्म झाले. बरोबर. आधी शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झालेला आणि त्यांचे आईचे नाव जिजामाता होते. जिजामाताने त्यांना खूप कथा गोष्टी खूप असे गोष्ट वगैरे सांगितले. तर ते आपल्या मावळ्यांसोबत पण खेळायचे त्या किल्ल्यावर. असे ते मोठे होत गेले आणि हा किल्ला त्यांच्या नावाखाली प्रसिद्ध होत गेला. थँक्यू. बरोबर. शिवनेरी किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, बरोबर ना? बरोबर. याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा आणि या किल्ल्याचा काही संबंध आहे, माहिती तुला? नाही. बघ, थोडं आठव. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे नाव आहे ना आणि हा किल्ला. हां, कारण त्यांच्या शिवाजी महाराजाचं नाव आहे तिथे शिवाजी आहे आणि त्याच्या पुढे शिव आहे आणि या किल्ल्याचं नाव पण शिवनेरी आहे. या किल्ल्यावरती ना शिवाई देवीचं एक मंदिर आहे. या किल्ल्यावरती एक शिवाई देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावरनं त्या देवीच्या नावावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पडलं शिवाजी. हां, ठीक आहे. या गडाच्या मध्यभागी एक तलाव आहे, माहिती आहे का? हो. हां, या गडाच्या मध्यभागी एक गोड्या पाण्याचा तलाव देखील आहे. ठीक आहे, छान माहिती. 1 बाय 1 सांगणार माहिती. फक्त थोडा माईक जवळ घ्या आणि मोठ्या आवाजात बोला, म्हणजे आवाज चांगला येईल. चला, पहिलं काय करायचं, तुमच्या किल्ल्याचं नाव सांगायचं आणि मग माहितीला सुरुवात करायची. आमच्या किल्ल्याचे नाव आहे सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग. महाराष्ट्रात एकूण जवळजवळ 350 किल्ले आहेत. त्यापैकी हा एक सुवर्णदुर्ग. हा किल्ला जलदुर्ग असेही म्हणतात. म्हणजे सुवर्णदुर्ग हा किल्ला हर्णेजवळ आहे. सुवर्णदुर्गाच्या पायथ्याशी एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे, एक छोटासा किल्ला आहे, त्याचं नाव आहे कनकदुर्ग. तुम्हाला इथे 2 तोफा दिसत आहेत, त्या अजून सुवर्णदुर्गावर 2 तोफा नीट आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर 3 गोड्या पाण्याची तलाव आहेत आणि 3 कोठारही आहेत. सुवर्णदुर्ग हा शत्रूच्या हल्ल्यामुळे बचाव करण्यासाठी बांधलेला किल्ला आहे. बरोबर. याला जलदुर्ग का म्हणतात? हा पाण्याच्या मधोमध आहे, चारी बाजूने पाण्याने वेढलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी किल्ले बांधताना जलदुर्गांचा जास्त वापर केला. कशासाठी माहिती आहे? चारी बाजूने पाणी असल्यामुळे काय फायदा व्हायचा? बोटीने सांग. लक्ष ठेवण्यासाठी वगैरे. हा, लक्ष ठेवण्यासाठी तो एक चांगला पर्याय होता, तो ठीकच आहे. पण त्यासोबतच असं म्हणतात की जलदुर्ग जो होता ना, हा जलदुर्ग असल्यामुळे त्याच्यावरती परकीयांना आक्रमण करणं फार कठीण जायचं. येते का लक्षात? परकीयांना त्या किल्ल्यांवरती आक्रमण करणं फार कठीण जायचं आणि तो जिंकणं सहज आणि सोपं नव्हतं. लक्षात येत आहे? हां, ठीक आहे. बाकी चांगलं आहे, मस्त. माझ्या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1664 रोजी बांधण्यास सुरुवात केली.
नोव्हेंबर 25, 1664 रोजी या किल्ल्याची पायभरणी झाली. हा किल्ला बांधण्यासाठी 300 पोर्तुगीज व 3000 कामगार यांची मदत लागली. स्थळ अरबी समुद्रात हा किल्ला मालवण जवळ आहे. उद्देश स्वराज्याची सागरीय ताकद वाढण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. धन्यवाद. ठीक आहे. या किल्ल्यावरती बुरुज आहेत, किती माहित आहेत का? एक किल्ल्यावरती बुरुज आहेत किती आहेत? 20 बुरुज. हा. त्यानंतर हा किल्ला ज्या बेटावरती बांधला गेला ना, त्या बेटाचं नाव माहिती आहे? त्या बेटाचं नाव आहे कुर्टे. काय? कुर्टे नावाच्या बेटावरती हा किल्ला बांधला गेला. कधी भेट दिली आहे किल्ल्यावर? ठीक आहे, जरूर भेट द्या. हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला आहे. त्याची साखळीचं हा किल्ला महाराज 1664 ते 67 या काळात बांधला आहे. हा किल्ला अरबी समुद्रात मराठ्यांच्या सागरी सत्तेचे किल्ला. या किल्ल्याचं बांधकाम हे हिरोजी इंदुरकर यांनी केले होते. हा किल्ला मालवणच्या सागरी किनाऱ्यापासून 160 किमी अंतरावरती कुर्टे या बेटावरती बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधकाम करते त्याची सुरुवात कुठून झाली होती? तो किल्ला बांधत असताना किल्ल्याचे बुरुज कोसळत होते. त्यानंतर ते बुरुज नीट आले, त्यासाठी एका मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्या मंदिराचं कांदळगाव गावामध्ये असलेलं रामेश्वर. त्या ठिकाणी जर कधी गेलं तर रामेश्वर मंदिराच्या बरोबर समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी प्रतिमा आहे वडाच्या झाडाची, आणि त्या ठिकाणी त्याचा इतिहास देखील लिहिलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लावलेलं झाड त्या ठिकाणी आपल्याला ते बघायला तिथे करायचं. कधी भेट दिलं तर या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य होतं. लोक सुरुवातीला किल्ल्यावरती जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्यावेळी तिथे एक झाड होतं, त्याला आपण माड म्हणतो, बरोबर? साधारणतः माडाला किती फांदी असते? एकच फांदी असते. पण या किल्ल्यावरती जो माड होता त्याला 2 फांद्या होत्या. ते त्याचं एक वैशिष्ट्य होतं. ठीक आहे. तसंच या किल्ल्यावरती ज्या विहिरी आहेत त्या विहिरीतलं पाणी माहिती आहे कसं आहे? चारी बाजूने समुद्राने वेढलेला किल्ला, खाऱ्या पाण्याने वेढलेला असून सुद्धा आतमध्ये असलेल्या विहिरींचं पाणी कसं आहे? गोड आहे. गोड आहे. ठीक आहे, चालेल. किल्ला बनवताना कोणाकोणाची मदत घेतली? सर म्हणजे मी आणि माझे मित्र होतो. ठीक आहे, तुम्ही बनवलं. मग किल्ला बनवताना आपल्याला एक काम पण करायला लागेल, किल्ल्याचा इतिहास देखील जाणून घ्यायला लागेल. हो. हां, मग तो किल्ला अजून चांगला बनवता येईल. येतं का लक्षात? जो आपण जर प्रत्यक्ष त्याला जर भेट दिली, तो किल्ला बघितला तर आपल्याला तो अजून त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा आणता येईल. तो किल्ला जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. ठीक आहे, चांगला प्रयत्न. धन्यवाद सर. असं एंट्रन्स विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस व गोव्याच्या उत्तरेस आहे. हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी बांधला होता. यानंतर शिवाजी राजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. या किल्ल्यावर 18 ऑगस्ट 1868 रोजी हेलियम वायूचा शोध लागला. या हेलियम वायूचा शोध जॉन्सने लावला होता. हा शोध सायंकाळी सूर्य मावळाच्या वेळी झाला होता. हा किल्ला सुमारे 17 एकर जागेत पसरला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत. त्या 3 तटबंदींचे नाव आहे चिलकथी तटबंदी. या किल्ल्याची प्रत्येक भिंत ही 36 मीटर उंचीची आहे. विजयदुर्ग हा महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थित असलेला एक भव्य आणि ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे. हा दुर्ग 1193 ते 1205 या कालावधीत शिलाहार वंशाच्या राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.
या दुर्गाचे मूळ नाव घेरिया होते. 1653 मध्ये विजापूरच्या आदिलशाहकडून ताब्यात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. विजयदुर्ग स्थापत्यशास्त्रातील आश्चर्यामध्ये कथित समुद्राखालील बोगदा, शत्रूंची जहाजे बुडवणारी समुद्राखालील भिंत आणि नौदल डॉकयार्ड जेथे मराठा आपल्या युद्धनौका बांधल्या आणि दुरुस्ती केल्या. आज विजयदुर्ग हा सुरक्षित स्मारक म्हणून उभा आहे. हल्लीच या दुर्गाचे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज या नावाने नोंद झाली आहे. हे अभ्यासताना भारताच्या वैभवशाली तेजीची झलक देते. विजयदुर्गच्या सांस्कृतिक निरूपणातून त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अमर झाले आहे. ठीक आहे. आपण तिघांनी या किल्ल्याला भेट दिली आहे का? पाहिला आहे किल्ला? ठीक आहे. या किल्ल्याचे 3 स्तर पडतात, बघितलेत ना? त्याला 2 दरवाजे पण आहेत सुरुवातीला. त्या दरवाजाच्या अगोदर एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव माहिती आहे? बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्या बाजूला त्यांची तोफ पण आहे, दक्षिणची तोफ. ठीक आहे. जे तुम्ही मागाशी हेलियम संदर्भात सांगितलं ना, तर ग्रीक भाषेमध्ये हेलियमला काय म्हणतात माहिती आहे का? हेलिओस याला काय म्हणतात? सूर्य म्हणतात. काय म्हणतात? सूर्य म्हणतात. ठीक आहे. वरती जर आपण गेल्यानंतर दुसऱ्या थरावरती गेल्यानंतर तिथे घोड्यांसाठी पागा पण आहे, बघितलंय का? हां, घोड्यांसाठी पागा आहे. त्यानंतर या किल्ल्यावरती अगदी वरच्या बाजूला एक मोठासा तलाव आहे. हां, आणि खाली हां बरोबर ही पाण्याची एक विहीर दाखवली. ठीक आहे, बरोबर आहे, हौद आहे. हां, सजावट केलेली आहे. आणि हे नौदल डॉकयार्ड जिथे मराठा आपल्या युद्धनौका दुरुस्ती बांधल्या. ठीक आहे. या किल्ल्याला एक इतिहास देखील असा आहे बघा की या किल्ल्याच्या थोडंसं आत गेल्यानंतर समुद्रामध्ये एक छोटीशी भिंतीसारखी रचना आहे ना, माहिती आहे ना? हा, ती कशासाठी होती माहिती आहे का? शत्रूंची जहाजे बुडवण्यासाठी होती. ठीक आहे. मग आपली जहाज बुडत का नव्हती? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की तिथं हे एक समुद्राखाली भिंत बांधलेली आहे. हा, अजून शत्रूंना ते माहित नव्हतं. जेव्हा शत्रू यायचे आणि जे तिथं आपटायचे तेव्हा त्यांच्या होडींमध्ये होल व्हायचे आणि म्हणून ते पाण्यात डुबायचे. बरोबर सांगितलं. शत्रूंच्या ज्या होड्या होत्या त्या आपटायच्या. त्या आपटण्यामागचं कारण काय होतं माहितीये? कारण आपल्या ज्या युद्धनौका होत्या त्यांचा खालून जो आकार होता तो गोल होता. बरोबर. विदेशी ज्या युद्धनौका होत्या त्यांचा आकार व्ही सारखा होता. बरोबर. म्हणून त्या खाली आदळायच्या आणि आपल्या आदळायच्या. अगदी बरोबर. विदेशी नौका ज्या होत्या त्यांचा आकार व्ही सारखा होता, त्याच्यामुळे त्याला घासून यायच्या आणि तिथूनच त्या बुडायच्या, पाण्यामध्ये बुडायच्या. म्हणजे युद्ध होण्या अगोदरच काय व्हायचं, युद्ध संपून जायचं. आणि आपल्या होड्यांचा आकार कसा होता? खालून थोडा पसरट आणि असा गोलाकार. हा, ठीक आहे. छान माहिती सांगितली. किल्ल्याचं नाव? सिंधुदुर्ग किल्ला. हो. ठीक आहे. हा किल्ला निवडताना म्हणजे असं काही मनात ठरवून केलं होतं, निवडला होता किल्ला की पाहिला म्हणून आपण बनवलात? नाही, ठरवलेलं आम्ही, कारण सिंधुदुर्ग किल्ला आहे, आपल्याच जिल्ह्यातला आहे. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं ते प्रमुख केंद्र आहे. हरकत नाही. ठीक आहे, सांग, माहिती सांग. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील मालवण जवळील अरबी समुद्राच्या जवळ आहे. एक ऐतिहासिक जलदुर्ग किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 या दरम्यान हा किल्ला बांधलेला. बरोबर. या किल्ला बांधण्यामागचा उद्देश असा होता की समुद्रामार्गे जे शत्रू सैनिक येणार होते त्यांना रोखण्यासाठी हा किल्ला बांधलेला. बरोबर. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 48 एकर जागेत पसरलेला हा किल्ला आहे. आणि एकूण 42 बुरुज आहे त्या किल्ल्याला. बरोबर. आणि मालवण पासून 160 किलोमीटर दूर हा कुर्टे बेटावर हा किल्ला आहे.
ठीक आहे. आणि हा किल्ला करताना खूप छान अनुभव आला आम्हाला. पहिल्यांदाच आम्ही हा किल्ला केलेला, त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला किल्ला करताना. छान. किल्ल्याची रचना देखील सुंदर आहे. परंतु एक प्रश्न असा होता की या किल्ल्याची जी तटबंदी आहे ना, त्या तटबंदीची उंची माहिती आहे किती आहे? तटबंदी म्हणजे किल्ल्याची संरक्षण भिंत झाली. त्या तटबंदीची उंची किती आहे किल्ल्याची? 10 मीटर आहे. किती आहे? 10 मीटर. 10 मीटर. या किल्ल्याची जमिनीपासून ते अगदी वरपर्यंतची उंची 10 मीटर आहे. या किल्ल्याला भेट दिली आहे का आपण? हो, दिली आहे. जेव्हा आपण प्रवेश करतो ना, तेव्हा प्रवेश करताना ती रचना कशी आहे बघितली? हो. हा, त्याचं जे द्वार आहे ना ते लपलेलं आहे असं. बरोबर आहे. म्हणजे शत्रूला लांबून पटकन दरवाजा समजणार नाही, कुठून आत जायचं आहे हे त्याला लगेच कळणार नाही, अशी त्याची रचना केलेली आहे. ठीक आहे. आणि या किल्ल्यामध्ये विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी गोड आहे आणि 12 महिने त्याला पाणी असतं त्या विहिरीत. बरोबर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एक मंदिर आहे. मंदिर कोणाचं आहे माहिती आहे का? हनुमंत. हा, ठीक आहे. अजून एक मोठं मंदिर आहे. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या एक मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते मंदिर आहे. त्या ठिकाणी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या दगडात कोरलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, नक्कीच भेट द्या. परत जर कधी गेलं तर अगदी त्याचा जसं म्हणतात ना की अभ्यासपूर्वक आपण अभ्यास करून त्या किल्ल्याला एक चक्कर मारून. आणि आम्हाला ते बनवताना त्यातून शिकायला सुद्धा मिळालं त्या किल्ल्याची माहिती वगैरे. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, सुरुवात कर. किल्ल्याची माहिती दे. किल्ल्याचं नाव सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हे शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. तो महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहे. ते मालवणमध्ये आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाहेर खारं पाणी असून सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत गोड पाणी आहे. तिथे शिवाजी महाराजांचे पायाचे व हाताचे ठसे सुद्धा उमटलेले आहे. तिथे अनेक असे मंदिर आहेत, जसे की हरिमारी मंदिर, शिवाजी महाराज मंदिर, भगवती मंदिर, असे अनेक मंदिर आहे. तिथे एक तलाव सुद्धा आहे. तिथे विहीर आहे, साखर विहीर, दही विहीर, दूध विहीर, असे अनेक विहिरी सुद्धा आहेत. बरोबर. या किल्ल्यावरती एक उत्सव सुद्धा होतो. रामनवमीच्या दिवशी या किल्ल्यावरती एक मोठा उत्सव असतो. त्यावेळी खूप सारे पर्यटक त्या किल्ल्याला, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला आवर्जून भेट देतात. आपल्याला कधी जाण्याचा मौका आला तर आपण नक्कीच त्या मंदिराला भेट द्यावी. ठीक आहे. किल्ल्याची खूप सारी वैशिष्ट्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आरमाराचं प्रमुख स्थान म्हणून या किल्ल्याला बघितलं जात होतं. या किल्ल्याची तटबंदी मजबूत भक्कम आहे. त्यानंतर त्याला बुरुज देखील त्याच्यावरती तेवढ्याच पद्धतीने आहे. त्यानंतर तो सागरामध्ये असल्यामुळे त्याला जलदुर्ग देखील म्हटलं जातं. आणि पाण्याच्या आत असल्यामुळे शत्रूवरती लक्ष ठेवणं आणि तेथून सागरी महामार्गातनं येणारे जे काही शत्रू आहेत त्यांना रोखणं त्यांना फार सोपं जात होतं. नक्कीच त्याला भेट द्या. ठीक आहे. हा किल्ला विजयदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी जेव्हा निर्मिती झालेली त्यावेळी हा 5 एकरमध्ये होता. त्या प्रकारे या किल्ल्याचे प्रतिकृती आम्ही बनवली आहे. ते या किल्ल्यावर 27 बुरुज तसेच या किल्ल्याला तिहेरी तटबंदी शिवाजी महाराजांनी नंतर बांधली होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यावेळी 17 एकरमध्ये या किल्ल्याचे विस्तारण केले होते. त्यानंतर एक इतिहासात असं सांगलं जातं की समुद्राच्या आतमध्ये एक अशी भिंत बांधलेली गेली आहे ज्या भिंतीला जहाजे आपटून फुटून जात होती. या किल्ल्याला इतके संरक्षण दिले आहे की हा किल्ला एक अभेद्य तसेच एक मजबूत किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदशमीच्या दिवशी या किल्ल्याला जिंकून घेतले व त्यांना घेरियांना बदलून विजयदशमीच्या नावावरून विजयदुर्ग असे नाव ठेवण्यात आले. विजयदुर्ग किल्ल्याचा असा इतिहास सांगितला जातो की विजयदुर्ग किल्ल्यावरून एक तोफ दागली गेली व त्या तोफेचा गोळा जिथे पडेल तिथे एक शंकराचे मंदिर बांधले जाईल. या शंकराचे मंदिर रामेश्वर येथे आहे. त्या तोफेचा गोळा रामेश्वरच्या भागात पडला व तिथे रामेश्वर हे मंदिर बांधण्यात आले होते. यामुळे हा किल्ला एक अभेद्य व तसेच बुलंद असा एक कणखर किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ल्यावर किल्ल्यांचे आरमार उभारण्यात आले होते. याचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्यावर आपले राज्य प्रस्थापित केले होते. या किल्ल्याची स्थापना पहिले भोजराजा यांनी केली होती.
तसेच या किल्ल्याला पहिले 5 एकर मध्ये विस्तारण केले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना सांगून या किल्ल्याचे विस्तारण करून 17 एकरमध्ये केले. असा हा अभेद्य किल्ला इतिहासात अजूनही अभेद्य तसेच बुलंद राहून खूप चांगल्या स्थितीत आजही उपस्थित आहे. छान. माहिती तर खूप सुंदर सांगितली. अगदी इतिहासात जाऊन त्याची आपण जी माहिती घेतो ना, त्या पद्धतीने सुंदर माहिती घेऊन सांगितलेली आहे. परंतु किल्ला बनवताना असं काय वेगळा अनुभव काय आला? हा किल्ला भोजराजा यांनी बांधलेल्या वेळी हा किल्ला कसा होता हे दाखवण्याचे प्रयत्न आम्ही केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर जेव्हा आले त्यावेळी तो किल्ला ज्या सुस्थितीत होता त्या किल्ल्याला आम्ही हे विजयदुर्ग म्हणून असं ओळखून त्या किल्ल्याची प्रतिकृती आम्ही प्रस्थापित केली. छान. रचना सुंदर केली आहे, माहिती पण आपण सुंदर सांगितली. सोबतच त्याचा उल्लेख देखील सुंदर केलात की जुन्या काळामध्ये ज्यावेळी युद्ध व्हायचं, परकीय आक्रमणं व्हायची, त्यावेळी समुद्राच्या आतमध्ये असलेला तो उंचवटा ज्याला आपण एक भिंत म्हणतो, त्या भिंतीला आपटून जहाजं त्या ठिकाणी फुटली जायची. आणि त्यावेळी जर आपण बघितलं तर आपल्याकडे मावळ्यांची संख्या सुद्धा कमी होती. परकीयांपेक्षा आपल्याकडे जे मावळे होते ते मावळ्यांचं जे संख्याबळ होतं ते कमी होतं. त्यानंतर शस्त्रसाठा यामध्ये सुद्धा आपण पाठीमागे होतो. मग त्यावेळी युद्ध करताना युक्तीच्या आधारे युद्ध केलं जायचं. आणि त्या युक्तीमधली ती एक युक्ती देखील त्यावेळी वापरली गेली, गनिमी कावाच्या उद्देशाने ती वापरली गेली होती. तसंच या किल्ल्याकडे जर नीट बघितलं तर आपल्याला असं पण कळतं की किल्ल्याच्या ज्या 3 बाजू आहेत त्याला तिहेरी तटबंदी म्हणतात, बरोबर ना? 3 बाजू ज्या आहेत त्या समुद्रात आहेत. हा, तिहेरी तटबंदी आहे. आणि सोबतच ती पाण्याखाली असलेली भिंत. या उद्देशाने काय केलं, यांच्या मदतीने मराठ्यांनी बरेच वर्ष हा किल्ला लढवला. म्हणजे स्वतःकडे तर इंग्रजांचे 2 जहाज यात बुडालेले होते. बरोबर. छान, सुंदर माहिती सांगितली आणि किल्लाही सुंदर बनवला. छान. माहिती मोठी आहे? हा, छोटी आहे. काय माहिती सांगा, म्हणजे मी सांगतो थोडीफार. हां, म्हणजे किल्ल्याचा इतिहास असं पूर्ण सांगणार आहे. ही रचना तर सुंदर आहे, म्हणजे दाखवले छान. ठीक आहे. मग पहिले एक काम करायचं, पहिलं किल्ल्याचं नाव सांगायचं, मग किल्ल्याचा जो इतिहास तुम्हाला माहिती आहे तो सांगत जायचा. मी जास्त प्रश्न विचारणार नाही. चला सुरुवात. किल्ल्याचं नाव जंजिरा किल्ला. 572 तोफा आहेत किल्ल्यावर आणि 19 बुरुजांनी बांधलेला हा किल्ला आहे. त्या किल्ल्याची तटबंदी खूप मजबूत आहे. ठीक आहे. या किल्ल्याचं नाव सांगितलं मुरुड जंजिरा. त्याला नाव आहे जंजिरा, पण त्याला आपण मुरुड जंजिरा असं म्हणतो. हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे माहिती आहे? जंजिरा किल्ला जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बरोबर आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. याला जलदुर्ग म्हटलं जातं. जलदुर्ग म्हणजे काय माहिती आहे का? दुर्ग म्हणजे किल्ला आणि जल पाणी, पाण्यामध्ये असलेला हा किल्ला. ठीक आहे. याला अभेद्य किल्ला देखील म्हटलं जातं कारण याच्यावरती आक्रमण करणं किंवा हा जिंकून घेणं एवढं काही सोपं नव्हतं. ठीक आहे. आता किल्ल्याची प्रतिकृती बनवताना असा वेगळा अनुभव काय आला आपल्याला? हा, सर्वप्रथम काय केलं मग? किल्ल्याचा नावाची निश्चिती केली, फोटो मिळवलात? युट्यूबवर नाही केलं, मिळवल्यानंतर हे सगळं गोळा करून नाही केलं. रचना करताना असं कोणाची मदत घेतली होती की स्वतः बनवली होती? नाही, मदत घेतली होती. छान. किल्ल्याचं नाव? या किल्ल्याचं नाव रायगड आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत असा, म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेत म्हणजे खूप उंचावर बनवला गेला आहे. हा किल्ला सुमारे 2700 फूट उंच असा आहे. ह्या किल्ल्याचं नाव आधी रायरी असा होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या जेव्हा ताब्यात घेतला तेव्हा ह्याचे नाव रायगड असं ठेवण्यात आले. ह्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण केला गेला होता. ह्या किल्ल्याला आपण गडांचा राजा पण बोलतो कारण हा किल्ला सह्याद्री सारख्या उंच अशा पर्वतावर
वसलेला आहे. बरोबर. इतर किल्ल्यांपेक्षा ह्याला जास्त ऐतिहासिक आणि ह्याला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये ह्या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी बनवली होती. ठीक आहे. या किल्ल्याची अनेक नावं बदलत गेली. त्यातलं सुरुवातीचं जे नाव होतं जेव्हा किल्ला बांधला गेला तेव्हा त्याला रायरी म्हणत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी 1656 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा त्याचं नाव रायगड करण्यात आलं. त्यानंतर पण त्याची नावं बदलली. ते नावं माहिती आहेत. या किल्ल्याला या अगोदर सुद्धा आणि याच्यानंतर सुद्धा अनेक नावं होती. जसं मागाशी बोलत की हा किल्ल्यांचा राजा म्हटलं जातं. सह्याद्रीच्या उंच डोंगरांमध्ये हा किल्ला आपल्याला वसलेला बघायला मिळतो. तसा हा किल्ला अभेद्य आहे, बरोबर ना, आणि मजबूत देखील आहे. स्वराज्याची राजधानी सुद्धा आहे म्हणून याला रायगड, राजगड देखील म्हटलं जातं. तसं त्याला अजूनही नावं आहेत, माहिती आहेत का? ठीक आहे. बघ, याचं पहिलं नाव होतं रायरी. त्यानंतर याला राजगिरी पण म्हणायचे. त्यानंतर शिवलंका म्हणायचे, नंदादीप म्हणायचे, इस्लामगड म्हणायचे. अशा अनेक नावाने हा किल्ला ओळखला जात होता. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी या किल्ल्याची निवड का केली? तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे खूप सारे किल्ले होते, मग याच किल्ल्याची निवड का केली? या संदर्भात काही माहिती आहे का? आय थिंक हा किल्ला खूप म्हणजे इतर किल्ल्यांपेक्षा थोडा डिफरंट असा होता. बरोबर. हा किल्ला एकदम एकतर खूप उंच असा होता आणि म्हणजे हा खूप मजबूत आणि याची बरोबर. हा किल्ला मजबूत देखील होता. या किल्ल्याच्या जर बाजूला आपण बघितलं तर अगदी जमिनीला असे उतार होते. उंच डोंगरावरती बसलेला हा किल्ला आहे, बरोबर आहे ना. मग त्यामुळे त्याच्यावरती चढाई करणं, तो जिंकून घेणं कोणालाही शक्य नाही. किंवा या किल्ल्याला येण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग असे खडतर असल्यामुळे त्याला खूप साऱ्या पायऱ्या आहेत. त्यामुळे तोफा आणणं किंवा खूप सारं अवजड सामान सोबत घेऊन येणं कधीही शक्य नव्हतं. लांबून जर आपण जर म्हटलं की तोफाच्या साहाय्याने त्याच्यावरती मारा करायचा म्हटलं तर तोफगोळे तिथपर्यंत पोहोचतही नव्हते. एवढ्या उंचावर तो होता. ठीक आहे, छान माहिती. हा जो किल्ला आहे ना, आपण मागाशी म्हटलं की स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखली जात होती. हा किल्ला ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचं नाव माहिती आहे? त्याच्या नावावरच त्याचा जिल्हा आहे. हां, त्याचं नाव रायगडमध्ये. आणि गाव कोणतं? महाड. रायगडमधील महाड गावामध्ये वसलेला हा किल्ला स्वराज्याची राजधानी आजही ओळखली जाते. हां, ठीक आहे, छान. नमस्कार. आज आम्ही मुरुड जंजिरा हा किल्ला बनवला आहे. हा किल्ला मुरुड जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात मुरुड या शहरात आहे. हा किल्ला पाण्याने वेढलेला आहे. हा किल्ला सागरी आहे. हा किल्ला 15व्या शतकात मच्छीमारांनी लाकडी बनवला होता. मालिक अंबर यांनी 1956 मध्ये हा किल्ला दगडी स्वरूपात घेतला. अजय जंजिरा म्हणून हा किल्ला ओळखण्यात आला. या किल्ल्यावर अनेक हल्ले आणि युद्ध परतवून लावली. हा किल्ला कोणत्याही हल्लेखोराने जिंकला नाही. अजित जंजिरा म्हणून याला अजित जंजिरा असे नाव मिळाले. हा एक सागरी किल्ला आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव जल जंजिरा असे होते. हा किल्ला सुमारे 400 वर्षापूर्वीचा आहे. थँक्यू. किल्ला बनवताना असं वेगळं काय अनुभव आला? किल्ला तर सुंदर बनवला आहे. किल्ल्याची रचना सुंदर आहे. त्याचा विस्तार फार मोठा आहे. असं कोणाकोणाची मदत घेतली? आई बाबा. ठीक आहे. किती वेळ लागला किल्ला बनवायला? साधारण 2 दिवस. 2 दिवस लागला. मग किल्ला बनवायच्या आधी असं काही डोक्यात कल्पना होती की त्याचे फोटो वगैरे मिळवले होते? फोटो मिळवले होते. ठीक आहे. रचना सुंदर आहे, छान. सांग. नमस्कार, माझे नाव स्वराज शैलेश कुलकर्णी. मी हा शिवमोगड हा किल्ला बनवलेला आहे. कोंढाणा हे शिवमोगडाचे जुने नाव होते. हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला असलेला एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला इसवी सन 1670 रोजी मराठ्यांनी एका युद्धात जिंकला होता. त्याच युद्धात तानाजी मालुसरे यांनी भीषण असा पराक्रम करून दुर्दैवाने त्यांचा जीवही गेला. त्यांनी हा किल्ला मराठ्यांना जिंकवून दिला. त्याच्या मागची एक कहाणी अशी आहे की त्याच वेळी त्यांच्या मुलाचे लग्न होते. त्याचे नाव रायबा होते. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला नकार देऊन मराठ्यांच्या युद्धात सामील झाले व त्यांनी मराठ्यांना हा किल्ला जिंकून दिला. त्यामुळे मन प्रचलित झाले की गडाला पण सिंह गेला. ठीक आहे.
तानाजी मालुसरे ज्यावेळी आपल्या मुलगा रायबा याच्या लग्नाची पत्रिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले होते, त्या छत्रपती महाराज चिंतेमध्ये होते, बरोबर ना? आणि त्यांना चिंता एकाच गोष्टीची होती की स्वराज्यावरती तर चाल करून येत होते आणि तो किल्ला आपल्याला तर मिळवायचा होता. मग त्यावेळी त्यांना गरज होती एका बलाढ्य सैनिकाची, म्हणजे त्यांनी स्वतः जायचं ठरवलं होतं. त्यावेळी तानाजी मालुसरे त्यांना एक शब्द बोलले होते, ते माहिती आहेत का? मग छत्रपती शिवाजी आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन रायबाचं. बरोबर, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लग्न मग लगीन रायबाचं. छान. या किल्ल्यावरती लढत असताना तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचा भाऊ देखील होता, त्याचं नाव सूर्यभान. त्या किल्ल्याचा किल्लेदार होता तो उदयभान. ठीक आहे, त्याची माहिती करून घ्या. या किल्ल्याला अगोदर एक नाव देखील होतं, माहिती आहे? कोंढाणा किल्ला होता. ठीक आहे, सुंदर. ठीक. या किल्ल्याची उंची अजून तशी खूप आहे, म्हणजे बनवायला गेलं तर तो अजून उंचावरती पाहिजे. हा डोंगरी किल्ला आहे. थोडा वरती पकड माहिती. हां, स्टार्ट. विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील होता. विजयदुर्ग किल्ला आहे हा. विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिर होता व अभेय आणि हा किल्ला 1193 साली बांधला गेला व हा किल्ल्याचा दरवाजा अतिशय चतुरतेने लपवलेला होता, कारण की शत्रूंना यायला कठीण जायचे. बरोबर. व या किल्ल्याची भिंती अतिशय मजबूत होते व हा किल्ला तिन्ही साईडनी समुद्राने वेधलेला होता. बरोबर. व इथे घोड्यांना इथे पाणी उतरले. बरोबर. अजून या किल्ल्याचं जुनं नाव माहिती आहे? घेरिया. या किल्ल्याचं जुनं नाव होतं घेरिया होतं. छान. या किल्ल्याला तिन्ही बाजूला तटबंदी होती, सोबतच किल्ल्याचा दरवाजा, आपण खूप छान माहिती दिली. किल्ल्याचा दरवाजा अशा पद्धतीने लपवला गेला होता की आक्रमण करणाऱ्या शत्रूला नेमका दरवाजा कुठे आहे कळायचं नाही. कळेपर्यंत काय व्हायचं, समोरून त्याला प्रतिकार केला जायचा. छान. याची रचना सुंदर केली आहे. काय वापरलंय, म्हणजे मातीने बनवलाय की पीओपीने बनवला? हा, आम्ही शाडू मातीने बनवलेला आहे. हा, जे गणपतीला वापरतात त्यांनी. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये दोंडे टाकलेले आहेत, त्याच्यावरती हा मग माती टाकून असं छान. याचा उठावदारपणा सुंदर दाखवला, नकाशाची उंची, त्याची रुंदी छान बनवली. आणि ह्याच्या साईडने असं पाणी दाखवलेलं आहे. हा, विजयदुर्ग किल्ल्यासाठी. आणि बरोबर. बघा, घोड्यांसाठी इथे तबेला बांधलेला आहे आणि ते किल्ल्यावर राहणाऱ्या माणसांसाठी शुद्ध विहिरीचं पाणी आहे बघा. आणि इकडे भुयारी मार्ग आहे. हा, म्हणजे समुद्रातून येणाऱ्या परकीय शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी हा भुयारी मार्ग होता. सुंदर. छान. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजू बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. असेच आपले व्हिडिओ जे शेठ मोफतलाल गगलभाई हायस्कूल यांच्या शाळेमध्ये, देवगड हायस्कूलमध्ये होणारे जे कार्यक्रम असतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतात. आणि नक्कीच तुम्ही सांगा की तुम्ही ह्या शाळेचे माजी विद्यार्थी किती सालापासून होता आणि आत्ता पण तुम्हाला या शाळेची आठवण होते का, आणि हे तुम्हाला ह्या आता नवीन पिढीमधले जे उपक्रम होतात ते तुम्हाला नक्की आवडले तर नक्की कॉमेंट करून सांगा कसा झाला व्हिडिओ. चला, भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.